कर्मचारी कृती समितीचे यांच्या वतीने बेमुदत काम आंदोलन आपण ठेवलेलं आहे. म्हणजे काय आपल्या मागण्या आहे तर आमच्या दर्शकांना काय आहे की भूमी अभिलेख जे विभाग आहे हा पूर्णपणे टेक्निकल रिलेटेड असून याच्यामध्ये काम करणारे जे आहेत सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग हे उच्च शिक्षित आणि सिव्हिल संस्थेतून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने परंतु काय मागील बऱ्याचशा वर्षापासून आमची जी प्रलंबित मागणी होती की आमच्या विभागाला याच्यामध्ये तांत्रिक वेतन श्रेणी मिळालेली नाही आहे. आमची प्रामुख्याने सर्वांच्या वतीने तीच आमची मागणी आहे आणि तांत्रिक वेतन श्रेणी मिळण्याबाबत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे असहकार आंदोलनाचे आम्ही पुकारणी केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही सुरुवातीला सर्वांनी काही काळ्या फिती लावून आम्ही निदर्शने केले होते. त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून 8 दिवसामध्ये आम्ही अर्जित रजा दिलेली होती सर्व महाराष्ट्रभर सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि त्यानंतर 2 मार्चपासून आम्ही राज्यभर हे बेमुदत आंदोलन पुकारलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे भूमी अभिलेखचे कर्मचारी आहेत, जे काही भूमी अभिलेखचे विभाग आहेत, जिल्हा अधीक्षक असेल, उपसंचालक असेल किंवा तालुका निरीक्षक असेल, या सर्व विभागामध्ये आम्ही सर्व कर्मचारी हे 100% पूर्ण क्षमतेने हे संपात सहभागी आहे. आमची याच्यामध्ये प्रामुख्याने हीच मागणी आहे की आमचे जे टेक्निकल स्केल आहे त्याप्रमाणेच आमची रीतसर आम्ही शासनाला मागणी करत आहे. परंतु आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शासनाला पाठपुरावा करत असून परंतु शासन हे दरवेळेस आम्हाला फक्त नुसतं आश्वासनच देत आलेले आहे. परंतु त्या आश्वासनास आम्ही आजपर्यंत आता कर्मचारी भूलथापांना बळी पडलो. परंतु इथून पुढे असे कुठलेही भूलथापांना बळी न पडता आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी हे असहकारच्या स्वरूपात बेमुदत आंदोलन उभारलेलं आहे. आणि याच्यामध्ये असं होईल की आम्ही जे हे आंदोलन आता हे बेमुदत आंदोलन उभारलेलं आहे याच्यामध्ये बरेचशा शेतकरी बांधव किंवा इतर लोकांचे कामांचे जे आहे प्रश्न ते थोड्या काळासाठी प्रलंबित पडणार आहे, त्यांची थोडीशी गैरसोय होणार आहे. परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे आपले लोकांचे जे विविध प्रश्न आहेत, जसे विविध लोकांचे जे शेतीचे प्रश्न असतील, मोजण्यांचे प्रश्न असतील, हे जे प्रलंबित पडलेले आहे ते आम्ही येत्या काही काळामध्ये दिवस रात्र एक करून आम्ही त्यांचे प्रश्न 100% मार्गी लावू. तुम्हाला वाटतं का शासन तुमची मागणी पूर्ण करेल? आम्ही शासनाला रीतसर मागणी करत आहोत. याच्यामध्ये आम्ही शासनाला कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा कुठल्याही प्रकारचा आम्ही त्यांच्यावरती दबाव तंत्र वापरत नसून आणि जो काही आमचा हक्क आहे आम्ही तोच हक्क आम्ही शासनाकडे मागत आहे आणि तेही रीतसर आणि तो आम्हाला शासनाने आम्हाला रीतसरच द्यावा हीच आमचे सर्व भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना विनंती आहे. तुम्ही आंदोलन करताय दबाव नाही, आम्ही आंदोलनचा पार्ट हा कधी असतो की ज्या वेळेस आपण शासनाला वेळोवेळी आपण त्यांना मागण्या आपण डिमांड करतो, मागतो आणि काय की शासनच आमचे मायबाप आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे की आपण जसं आपल्या लेकराला आपण काय हवं काय नाही हे वेळोवेळी बघायला पाहिजे असतं. जेव्हा लहानचा मोठा होतो त्याप्रमाणे त्याच्या गरजा हे वेगवेगळ्या वाढत असतात किंवा कमी जास्त होत असतात. त्याचप्रमाणे शासनाने आम्हालाही असं एका मुलाला किंवा दुसऱ्या मुलाला आपण दुजाभाव जसं करतो, म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं जर झालं तर आम्ही पण आमचं जे म्हणजे आमचे कर्मचारी जे वर्ग 3चे हे तहसीलमधील कर्मचारी, तलाठी कर्मचारी यांच्या इक्वल लेवलचे आहे. परंतु त्यांना वेतन श्रेणीचा वेगळा आणि आम्हाला वेतन श्रेणी वेगळी हा असं शासनाने दुजाभाव करू नये. त्यांच्याप्रमाणेच आम्हाला वेतन श्रेणी लागू व्हावी हीच आमची शासनाकडून इच्छा आहे आणि आम्ही याच्यामध्ये कुठलंही दबाव तंत्र त्यांना वापरत नाहीये. पण तुम्हाला असं वाटतं का तो शासन तुमच्याकडे टोलवाटोली करत आहे? नाही, टोलवाटोलीचा प्रश्न नाही आहे, कारण आम्ही हा असहकार आंदोलन उभारलेलं आहे आणि टोलवाटोली याच्यापूर्वी पण झालेली आहे. परंतु आता जे म्हणजे पहिले शासन कसं होत होतं, आमच्याकडे वेगवेगळ्या संघटना होत्या भूमी अभिलेखमध्ये. परंतु आता ह्यावेळेस कसं झालेलं आहे, प्रत्येक संघटनेची डिमांड ही वेगळी होती. परंतु आता ज्या संघटना आहे भूमी अभिलेखच्या या सर्व एकत्रित आलेल्या आहे आणि त्या सर्व एकत्रित संघटना मिळून एक भूमी अभिलेख कृती समिती म्हणून स्थापन झालेली आहे आणि त्याच कृती समितीच्या अनुषंगाने
सर्व संघटनेच्या वतीने जे काही आमचे ठराविक मुद्दे ते एकमताने आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. 3 दिवस झालेले आहे, काय शासनाकडनं आलेलं आहे का पत्र वगैरे? शासनाकडून याच्यामध्ये म्हणजे वेळोवेळी आम्हाला विचारणा होत आहे. त्याच अनुषंगाने आज महसूल मंत्र्याकडे संध्याकाळच्या म्हणजे दुपारच्या वेळेस 4 वाजता त्यांनी मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंग अटेंड करण्यासाठी कृती समितीचे सर्व सदस्य तिथं पुण्यामध्ये दाखल झालेले आहे आणि 4 वाजता याच्यामध्ये पुढचा निर्णय काय घेतील महसूल मंत्री यांच्याकडे म्हणजे सर्व जनतेचे आणि महाराष्ट्रभरचे जे कृती समितीचे जे सदस्य आहे आणि जे कर्मचारी आहे सगळ्यांचे लक्ष त्याच गोष्टीकडे. किती कर्मचारी या संपामध्ये होते? याच्यामध्ये जवळपास आमचे राज्यभरातून 95% कर्मचारी हे संपात सहभागी आहेत. किती आहे? तसं संख्या आमच्याकडे आलेले नाही आकडा, परंतु तुम्हाला आकडा अंदाजे याच्यामध्ये किती असतील 3,500च्या वरती कर्मचारी आहेत. ठीक आहे. जे बाकीचे विभाग आहेत, PWD विभाग, भूसंपादन, जलसंधारण, अशा सगळ्या विभागामध्ये आमच्या सर्वेअरची पदं आहेत आणि त्या पदांकडे ते जी लोक करतायत ती सगळी मोजणीची जी कामं आमच्याकडनंच त्यांची कामं होतात आणि त्याच्या अनुषंगाने ती वरची कामं केली जातात. जर मोजणीचा नकाशा आमच्या विभागाचा आहे तर आमचं काम हे तांत्रिक का नाही, कारण आमचाच नकाशा हा त्यांचा बेस नकाशा असतो आणि त्याच्यानंतर PWD विभाग असेल, भूसंपादन विभाग असेल, त्यांचं ते तांत्रिक काम करतं. जर तो विभाग तांत्रिक आहे तर मूळ जे काम करतोय भूमी अभिलेख विभाग मोजणीचं काम, तोच कसा अतांत्रिक राहील? तर हा विभाग आम्हाला तांत्रिक करण्यासाठीच आम्ही ही आमची मागणी मांडलेली आहे की आम्हाला आमच्या कामालाही तांत्रिक वेतन श्रेणी द्या, कारण आम्ही काम हे तांत्रिकच करतोय आणि त्याचं माध्यम जे वापरतोय ते सुद्धा तांत्रिकच आहे. तुमचं काय GR वगैरे वेगळं आहे? नाही, यासाठी अजूनपर्यंत तरी काही GR निघाला नाहीये. फक्त आश्वासन दिलं गेलंय की तुमचं काम हे होतंय ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी लागेल आणि असं बऱ्याच वर्षापासून होतंय. आता त्याला काही आम्ही जोमानत नाहीये, बऱ्याच वर्षापासून झालंय, पण आता आम्हाला GR ची वाट आहे की GR कधी मिळतोय. ज्या दिवशी GR येणार त्या दिवशी आमचं आंदोलन थांबणार, तोपर्यंत चालू राहणार. मी सविता खिल्लारे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर मध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून आहे. एक प्रश्न असा आहे, आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपले पुढचं पाऊल बेमुदत आंदोलन चालू आहे. संप हा बेमुदत राहणार आहे.